मित्र इथून गुहेत जायला मार्ग आहे खालच्या बाजूला आणि आपल्याला या भागात जाण्याच्या अगोदर आपले चप्पल बूट या गुहेच्या वरच्या भागात इकडे काढावं लागते मंदिर भागात आणि जवळच आपल्याला उतरताना हे शिव मंदिर दिसते बघा आपण इथं माघार येताना जाऊ चला वा कुठलं गाव कुंट अंधारात दिसणार का आता हा बर मित्रांनो या गुहेत जायचं म्हणजे आपल्याकडं प्रकाश व्यवस्था पाहिजे लाईट पाहिजे बॅटरी पाहिजे किंवा उजेडाचं कुठलं तरी साधन पाहिजे त्याशिवाय आपल्याला गुहेमधल्या गोष्टी डोळ्यांना बघता येणार नाहीत हा हा बर थांबा पळू नका काय झालं होतं आमच्या गावातला एक माणूस नव्हता या गोष्टीत खालनं 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 आला होता म्हणजे कुठनं आलता हेतनं उघडतो कुठं ते बंद केला आता खाली काय असेल कुठे त्याचं बाहेर दिसते हाय की बंद केलं रस्ता आहे कुठल्या गावाचं म्हणलं आलं होतं माणूस खडखडवाडी छत्रपती शिवाजी महाराज की धर्मरक्षक छत्रपती श्री संभाजी महाराज की हर हर आता गुहेत जाऊया थांबारे जाऊ ना गडबड हे बाळा मोबाईल कसा आपण पाण्यात पडला नाही पाहिजे वर घ्या थोडं थोडं पाणी जास्त वाकून जायचं वर धडाकत हात एक वर ठेवायचा असा एक हात वर आणि वर ठेवायचा असा नाही तर डायरेक्ट असा डोकं धडकत नाही तुमचं गाव कुठलं दादा सातारोडचं जाईल याच दिवशी महिला येतात जास्त आहे ना दत्त जयंती दिवशी इतर वेळी जास्त नाही किल्ला प्रेमी हे आमचं हे पहिली झाली ती हित असून होय हो आमच्या पण मातोश्री येणार होत्या पण म्हटलं जळगावच आहे मी पण होय हा हा चालायचं ना हा चला ए चला पुढं असा एक हात लावायचा म्हणजे वर धडकत पाण्यात पडले तर तुम्ही खाली वाकून जावा आर्यन भरत जाधव हा शंतनू प्रल्हाद जाधव खडकडवाडी श्रेयस किरण कदम खडखडवाडी खडखडवाडी सार्थक सुनील जाधव खडखडवाडी विराज अनिल जाधव विठ्ठलवाडी दत्त जयंतीचा दिवस असल्यामुळं आपण हार आणलाय आतल्या आपल्या दत्त महाराजांच्या मूर्तीला आपण छोटासा हा हार अर्पण करणार आहे तर सोडून ठेवला आपला चला तुम्ही चाला फक्त चला 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 घाबरू नका मला न्याचाल ना व्यवस्थित मला अंधाराची भीती वाटते नाही चालू ती लाईट जाते फक्त चला ए घाबरायचं नाही खाली वाकून हाय हाय दिसतंय चला चला ए वर बघा वर बॅटरी माझ्यावर दाखव मग बॅटरी माझ्यावर दाखव चेअर इकडे दाखव चेअर हा तर मित्रांनो इकडे बघू शकता तुम्ही इकडे दाखव लांब लांब पर्यंत आपल्याला गुहा दिसते आणि मित्रांनो आजपर्यंत या गुहेचा अंत कोणी बघू शकलं नाही असं सांगितलं जातं शिवकाळाच्या अगोदर देखील ही गुहा अस्तित्वात होती आणि इकडं आपण बघू शकता लहानशा रस्त्यानं आपण इकडं आलोय इकडं उजेड दिसतोय आणि इथून 100 मीटर आतमध्ये ही गुहा आहे आणि बघू शकता आपले मित्रांचं पाय
एवढं पाणी या गुहेत असतं तिकडे दाखवा जास्त असतंय एवढं. जास्त असते ना आणि हे बघा पाण्यात नाही जास्त लांबचं नाही दिसत चला हा इथं उभं राहू शकतो चल चल फक्त वर बघा हे बघा दोन्ही बाजूला खाली मुले पाणी. बघू शकता इकडे पण लय उचला हो नाही नाही काय नाही का इथं वाकून या काका. हा हे बघा मित्रांनो आपण उभं राहून या ठिकाणी जाऊ शकत नाही तर आपल्याला डोक्याला इजा होऊ शकते असं वाकून जावं लागते ही अन्नपूर्णा देवीची मूर्ती अन्नपूर्णा देवी हा पारसनाथ ही पारसनाथ मूर्ती आहे. आणि या मूर्तीचा इतिहास नांदगिरी पहाडाच्या गुहेमध्ये प्राचीन 1008 भगवान पार्श्वनाथ मूर्तीचे जन्मस्थळाचे जैन गुहेतील आपल्या भगवान पार्श्वनाथांची मूर्ती आहे. अनेक जैन धर्मीय या ठिकाणी दर्शनासाठी येत असतात. चल मुलांना बघायचं आता असं लावायचं म्हणजे लागायचं हां चला चला मूर्ती बघा तसे आणि दत्त महाराजांची आपली मूर्ती दिसतंय का? देव घ्यायचं देव घेतलं का? डोंगर डोंगर साईडला बघा अशी इकडे जाते लय लांब आणि यातनं गेलं का नाही एखादा माणूस तर निघत नाही इकडे डायरेक्ट डोंगर डोंगरात कुठं बी निघत. मरणारच ते तर काय तुमचं गाव सांगा. घोषणा द्या घोषणा शिवाजी महाराजांची. हा छत्रपती शिवाजी महाराज की जय जय भवानी शिवाजी महादेव महादेव. चला चॅनल गर्दी वाढत चालली बघा. पॅन्ट बीट दुमट
हा स्टिक तर वर दाखवतो. हर हर मित्रांनो, ही रहस्यमय गुहा बघू शकता तुम्ही. इकडे जाण्याचा मार्ग पण धोकादायक आहे. किल्ल्याचं बांधकाम आहे बघा. तडभिंत किल्ल्याची मजबूत अशी आणि त्या बाजूला तासीव कडे आहेत बघा. म्हणजे पूर्णपणे खडक तासून किल्ल्याच्या संरक्षणासाठी तटबंदी बनवली जाते. आणि हे बघू शकता आपल्या शत्रूवरती नजर ठेवण्यासाठी आपल्या सैनिकांच्या जंग्या म्हणतात त्याला. होय नाही रे, अंधारात गडबड. घाम कसला आतमध्ये गोहे नाही रे. बाकी काय हाय की चाललंय आपलं काहीतरी. म्हणलं जरा उत्सवाला आलो तर व्हिडिओ काढते. चला वरती चला आता. चला. छत्रपती शिवाजी महाराज की जय. गोप्रो गोप्रो बेहणार नाही ना देव. आमचे जळगावचे मित्र भेटलेत बघा. अभिषेक आणि अनिकेत आमचे गावकरी आणि हा समर्थ. आता मित्रांनो, एवढे लहान मुलं सुद्धा या आपल्या देवाच्या दर्शनासाठी लोक घेऊन येतात. आज दत्त जयंतीच्या दिवशी या जाऊन मग. चला आता किल्ल्यावरती जाऊया.